परभणी येथे झालेली भारतीय शिल्पाची विटंबना, भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचे पोलीस कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यू, गृहमंत्री अमित शाह यांचे वादग्रस्त वक्तव्य तसेच बांगलादेशात भारतीयवरील हल्ला या सर्व घटनेच्या निषेधार्थ 19 डिसेंबर 2024 रोजी भीम सैनिक व विविध सामाजिक संघटनांनी पाटण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला। संसदेमध्ये या राज्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं होतं संसदेमध्ये की आंबेडकरांचं नाव घेणं ही सध्या फॅशनच झालेली आहे आणि त्यापेक्षा जर देवाचं नाव घेतलं असतं तर 7 वेळा स्वर्गामध्ये जाता आलं असतं, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। आणि हे जे वक्तव्य केलेलं आहे हे अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे। कारण बाबासाहेबांच्या घटनेमुळे सगळ्याला समानतेचा न्याय मिळाला, बाबासाहेबांच्या घटनेमुळं मताचा अधिकार मिळाला आणि त्या मताच्या अधिकाराचा वापर किंवा त्या मताचा अधिकार या गृहमंत्र्यांना सुद्धा झालेला आहे आणि त्यामुळेच ते मंत्री झालेले आहेत। परंतु त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे आणि त्यांनी या प्रकारे जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण या देशातल्या सर्व जनतेचा अपमान आहे, म्हणजे संविधानाचा अपमान आहे आणि त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा सुद्धा अपमान त्यांनी केलेला आहे। आणि हा जो केलेला अपमान आहे हा अपमान आम्हाला कधीही सहन होणार नाही। त्यामुळं त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। तेव्हा त्यांनी या देशातील सर्व जनतेची माफी मागावी, बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी आणि जर त्यांनी या प्रकारे जर माफी मागितली नाही तर कदाचित भविष्यकाळामध्ये फार मोठं आंदोलन या देशामध्ये होऊ शकतं आणि जर हे मोठं आंदोलन झालं तर त्याचे होणारे जे परिणाम आहेत ते सर्व हे ज्यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे शहानी ते सर्वच त्या आंदोलनास किंवा त्या होणाऱ्या परिणामास ते संपूर्ण स्वतः वैयक्तिक जबाबदार राहतील असं मला वाटतं। त्याचबरोबर परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांचा पोलीस कस्टडीमध्ये जो त्यांची अमानुषपणे जी हत्या करण्यात आली त्या हत्येबद्दलसुद्धा मी तीव्रपणे निषेध करतो आणि या सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झालेली आहे ती अतिशय निंदनीय अशी आणि मनाला वेदना देणारी आहे। त्यामुळे ही हत्या करणारे जे कोणी पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस असतील की ज्यांनी ह्या हत्येमध्ये ज्यांचा हात आहे त्यांची ताबडतोब निलंबन त्यांचं व्हावं आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कार्य व्हावी। त्यामुळं मी या घटनेचासुद्धा पूर्णपणे निषेध करतो आणि या सोमनाथ सूर्यवंशीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मी शासनाकडे विनंती